नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट लिंकन आजपासून तुम्हाला भारतीय राज्यघटना पॉलिटी या विषयाचे लेक्चर्स आपण सुरू करणार आहेत. भारतीय पॉलिटी भारतीय राज्यघटना याच्यामध्ये परीक्षेला आपल्याला प्रत्येक एक्झामला राज्यसेवा प्रिलिम असेल, राज्यसेवा मेन्स असेल आणि कंबाईनच्या एक्झाम्स असतील, ग्रुप सी असेल आणि कोणत्याही सरळ सेवा एक्झाम्स असतील. सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता विषय असेल तर तो म्हणजे भारतीय राज्यघटना या आणि आपण याला पॉलिटी म्हणतो. ह्या विषयाचं कसं आहे, हा विषय जास्त स्कोरिंग देणार आहे, मार्क देणार आहे. तुम्हाला प्रिलिम पास करणारा सोबतच मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एका विशिष्ट स्कोअरच्या वर नेऊन तुम्हाला पोस्ट देणारा हा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कोणता, तो मॅथ रिजनिंग असतो, ज्याचं वेटेज आता वाढलेलं आहे. 2022 पासून पुढे कंबाईन आणि ग्रुप सीच्या एक्झाममध्ये 20 क्वेश्चन पूर्व परीक्षेला आणि 22 क्वेश्चन मुख्य परीक्षेला. हे कोणाचे आहेत? हे मॅथ रिजनिंगचे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पॉलिटी, राज्यघटना, भारतीय राज्यघटना. याच्यामध्ये काय, याच्यामध्ये आपण नाही म्हणलं तरी 12 मिनिमम ते 13, 14 आणि आउट ऑफ 15 पैकी 15 मार्क घेऊ शकतो. पूर्व परीक्षेलाही 15 क्वेश्चन आहेत आणि मुख्य परीक्षेलाही आपल्या 15 क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोरिंग करण्यासाठी काय काय करावं लागेल, काय काय ट्रिक्स असतील, काय पाठांतर करायचं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आपण पूर्ण पॉलिटी हा सब्जेक्ट जवळपास 40 ते 50 जसे लेक्चर्स लागतील त्याच्यानुसार आपण कंप्लीट करणार आहेत. जास्त डीपमध्ये घेण्याचा प्रयत्न करणारच आहे. सोबतच मार्क जास्त कसे येतील, कारण मला तुम्हाला थिंकर बनवायचं नाही आहे एकदम की मला किती पॉलिटी जमतं. आपल्याला जाऊन तिथे सुप्रीम कोर्टमध्ये केसेस नाही लढायचा. आपल्याला दुसऱ्यापेक्षा चांगले मार्क घ्यायचे, एवढे आउट ऑफपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपली पोस्ट आपल्याला सिक्युअर करायची आहे. ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल आणि राज्यसेवेची प्रिलिम असेल. प्रिलिममध्ये पण 15 क्वेश्चन आहेत. आपल्याला आउट ऑफ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. कधी कधी इकॉनॉमिक्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा पॉलिटीचा एखादा क्वेश्चन रिपीट होतो, कारण तिकडेही बेसिस आपल्या बजेटचा, फायनान्स कमिशनचा, सगळ्यांचा बेस पॉलिटिक्स आहे. त्याच्यातनंच एखादा क्वेश्चन तिकडेही जातो आणि करंट अफेअर्समध्ये एखादी घटना घडत असते, काही कायदे पास करतं सरकार, त्याच्यामध्ये पण आपल्याला पॉलिटीचा संदर्भ लागतो, जो जेणेकरून आपले 15, 16, 17 क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतात. मिनिमम 15 क्वेश्चन फिक्स आहेत. ओके, पुढे बघा भारतीय राज्यघटना. तर माझं नाव आहे ॲडव्होकेट लिंकन. ॲडव्होकेट लिंकन. मी अगोदर स्वतः आधी माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी ॲडव्होकेट लिंकन, माझं BE झालेलं आहे कम्प्युटर्समध्ये. मी IT सेक्टरमध्ये पण जॉब केलेला आहे. IT सेक्टरमध्ये जॉब करून नंतर UPSCकडे वळालो होतो मी. UPSC करत करतच MPSCच्या एक्झाम पण दिलेल्या आहेत. तर कसं आहे माहिती आहे ना, तुम्हाला समोरचा व्यक्ती नेमकं त्या कुवतीचा आहे का हे माहीत पाहिजे. नाही तर उठसूट कोणी आजकाल शिकवायला लागले. आपल्याला कोणाकडनं शिकायचं आहे, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अनुभव किती या गोष्टीतला आणि त्याला तो डिलिव्हर किती करता येतोय, हे जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्ही माझं म्हणाल तर मी 2019 पासून 2019ला पहिली मुख्य परीक्षा दिली. कोणती? राज्यसेवेची. 2019, 20, 2021, 2022, 2023ला मला डेंग्यू झालेला होता, त्याच्यावरती एक्झाम देता आली नाही मला. 2024 आणि 2025 या मुख्य परीक्षा मी राज्यसेवेच्या दिलेल्या आहेत. एक इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. सोबत 2025ची जी एक्झाम आहे मुख्य परीक्षा, ही मी डिस्क्रिप्टिव्ह दिलेली आहे आणि आता त्याचा इंटरव्ह्यूचा कॉल अपेक्षित आहे मला. 2025ची डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जी पहिली लेखी झाली होती मुख्य परीक्षा, ती पण मी दिलेली आहे. पुढे हे झाले राज्यसेवेचे. याच्यानंतर एक मिनिट, डन. एक मिनिट, मी इरेजर घेतो इथे. ठीक आहे, हे झालं राज्यसेवेच्या एक्झाम. त्याच्यानंतर कोणत्या? त्याच्यानंतर आहे, एकच मिनिट थांबा, सेव्ह करून, डन. ओके, हे झालं राज्यसेवेच्या सर्व एक्झाम्स. ओके, त्याच्यानंतर कंबाईन. मी अगोदर कंबाईन एक्झाम देत नव्हतो, कारण UPSCचा विद्यार्थी असल्यामुळे मला वाटायचं कंबाईन एक्झाम आपण राज्यसेवेचा फोकस करूया. पण कंबाईन एक्झाम मी द्यायला सुरुवात केली 2021 पासून. कधी? 2021 पासून. 2021ची पहिली माझी मुख्य परीक्षा होती कंबाईनची. 2021, 22, 23, 24,
2025 आणि 2026ची प्रिलिम मी पास आहे. मुख्य परीक्षेचा अजून फॉर्म भरलेला नाही आहेत. मुख्य परीक्षा येणाऱ्या डिसेंबरमध्ये आहे. 2024ला मी PSIचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, याच्यामध्ये मी वेटिंगला आहे. आणि 2025 याच्यामधनं आता PSIला आहे मी. कट ऑफ जास्त लागल्यामुळे STI काही मार्कांना गेलं माझं. PSIला मी ओपनमधनं बसेल आता. ओके. त्याच्यानंतर ग्रुप सीच्या एक्झाम्स याच्यासोबतच 21-22 पासून मी ग्रुप सीच्या पण एक्झाम दिल्या, पण टायपिंग सर्टिफिकेट नसल्या कारणानं मीच आहे. मागच्या वर्षी रँक पण माझा चांगला आहे, पण टायपिंग नव्हतं माझ्याकडे. आत्ता असेल, या आठवड्यामध्ये ग्रुप सीचा निकाल लागेल, त्यात कुठेतरी निकाल लागण्याची मी वाट बघतो, म्हणजे त्यात एक निकाल होईल माझा पुढे. नंतर ही जी आपली फॉरेस्ट सर्व्हिसेस होती 2024ला, पहिल्यांदा 2024ला फॉरेस्ट सर्व्हिसेस झाली होती रिटर्न, रिटर्न झाली होती. त्या लेखी परीक्षेमध्ये मी पास झालेलो आणि इंटरव्ह्यू स्टेट टॉपर आहे. फॉरेस्ट सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू स्टेट टॉपर म्हणजे राज्यात सर्वात जास्त मला इंटरव्ह्यूला मिळालेले आहेत. ओके, हे फॉरेस्ट सर्व्हिसेस 2024चं. त्याच्यानंतर सध्या माझं PSIचं ग्राउंड चालू आहे, म्हणजे सकाळी ग्राउंडला असतो मी, तिकडं ग्राउंड करतो आणि ग्राउंड नंतर आता मी तुमचं लेक्चर घ्यायला येतो. आणि पुढे मला येणाऱ्या गटकच्या एक्झाममध्ये, म्हणजे जी एक्झाम झाली त्या निकाल लागेल आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये गटकचा निकाल अपेक्षित आहे. गटक PSI सोबतच राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूचा कॉल, हे सध्या मी अपेक्षित आहे. हे माझा सर्व अनुभव, म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे की समोरचा जो शिक्षक मला शिकवतोय त्याला त्या विषयाचं ज्ञान आणि त्याला स्पर्धा परीक्षेबद्दल गंध आहे का, तर मला चांगलाच गंध आहे. पुढे तर आता हे झालं माझा परिचय. आता आपण आपल्या विषयाचा परिचय बघूया. ओके, आणि आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे. ओके, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, जिथं पाठांतर लागणार आहे तिथं पाठांतर मी सांगेल तुम्हाला, हे गोष्टी पाठच पाहिजेत, या गोष्टी पाठ पाहिजेत, या गोष्टीच्या नोट्स तुमच्या तयार पाहिजेत. कारण कसं आहे, एकदा तुमचा पॉलिटी आयुष्यात एकदा तयार झाला चांगला, तर नंतर एकदा फक्त रिव्हिजन जरी करून गेलात, सिंगल डे 4-5 तासात रिव्हिजन तुमच्या नोट्स, तरी पण तुम्ही 12, 13, 14 आणि 15 मार्क सुद्धा मिळू शकता. पुढे राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी परीक्षेमधील यशाचा भक्कम पाया म्हणजे काय, 15 क्वेश्चन आहेत ना. 15 पैकी आपल्याला मिनिमम 12+ 13+ तर मिळणारच. आणि आता कट ऑफ किती लागतोय आपला, समजा 50, 52, 55 या दरम्यान कट ऑफ लागतोय. तर त्यातले जर आपल्याला 12-15 मार्क यातनंच मिळत असतील तर आपलं पास होण्याचा जो काय म्हणतो रेशो आहे, आपली जी प्रोबॅबिलिटी आहे पास होण्याची ती वाढते. आता सध्या वारं आहे तलाठीच्या एक्झामचं, कारण तलाठी एक्झाम म्हणणं तिला चुकीचंच आहे, कारण ती दिलेली आहे ग्रुप सी मध्ये. त्याचा कट ऑफ लागून मॅक्झिमम किती लागेल, 35. त्याच्यामध्ये आपण मॅथ रिजनिंगमध्ये 15+ घेतले आणि पॉलिटीमध्ये 13+ घेतले, किती झाले 8, 28. मग राहतात किती, बाकीच्या इतर सब्जेक्टमधनं आपल्याला फक्त 10 मार्क घ्यायचे, 38 झाले यांची बेरीज. आपण प्रिलिम पास, तुम्ही प्रिलिम्स पास होणार, मग त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्याला काही महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. कोणते सब्जेक्ट आहेत, जसं की सर्वात पहिलं मॅथ अँड रिजनिंग. ओके, दुसरा सब्जेक्ट असेल आपला पॉलिटी, आणि त्याच्यानंतरचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स. कारण या सब्जेक्टचे याला 15 क्वेश्चन आहेत, याला 15 क्वेश्चन आहेत, याला 20 क्वेश्चन आहेत प्रिलिमला. याचीच बेरीज होते 50. एवढ्या सब्जेक्ट जरी चांगला अभ्यास झाला तुमचा तरी पण तुमची प्रिलिम पास होते. करंट अफेअर थोडं करायचं, सगळ्या गोष्टी करायच्यात, कारण नुसती प्रिलिम पास होऊन फायदा नाही आपल्याला. तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची तर मेन्सचा अभ्यास आत्ता झाला पाहिजे. ओके, आणि ज्या गोष्टी सांगतो ना तेवढ्या कराच, तेवढ्या करायच्याच, डोळे झाकून करायच्या. कारण कसं आहे, मला एकदा आमच्या सरांनी सांगितलं होतं की अरे लिंकन म्हणले तू ना 2022ची PSI करतोय, तू सोबत 23लाही फोकस कर. मी म्हणलं नाही सर, मी 22मध्ये पोस्ट काढेल. सरांनी फक्त म्हणले अरे तू मेन बेसिक GST सब्जेक्ट करून ठेव, कारण तेव्हा PSIला कायदे असायचे, 23साठी करून ठेव. मी म्हणलं नाही सर, माझी इकडं पोस्ट निघेल, मी इकडे बघतो. त्यांनी मला सांगितलं, मी त्यांचं ऐकलं नाही. काय झालं, शेवटी 23ला PSIच्या जागा रिक्त राहिल्या आणि मी एका मार्काने PSIला बसायचं राहिलो. ग्राउंडचं काय माझं क्वालिफाय होणारच होतं. मग ग्राउंडची प्रॅक्टिस चांगली असल्यामुळं, फिजिकल फिटनेस चांगला असल्यामुळं मग टेन्शन नव्हतं ग्राउंडचं. फक्त काय झालं, सरांची एक गोष्ट मी ऐकली नाही, त्याच्यामुळं नुकसान झालं माझं. पण काय होतं, समोरचा तो व्यक्ती असतो ना, तो आपल्यापेक्षा थोडा अनुभवी असतो.
काहीतरी 4 गोष्टी त्याला माहीत असतात, त्यांनी दुनिया बघितलेली असते, म्हणून ऐकायचं, नुकसान करून घ्यायचं नाही. माझ्या अनुभवातून तुम्ही शिकून घ्या. पुढे पॉलिटी विषयाचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 15 क्वेश्चन आहेत त्याला. हे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षेला 15 क्वेश्चन आहेत आपल्याला. पुढे सर्वाधिक गुण मिळवून देणारा विषय. आता तुम्ही बघत असाल सगळ्या विद्यार्थ्यांचा आवडता विषय कोणता असतो वाचायला? इतिहास भूगोल सुरुवातीला. नंतर सगळे काय म्हणतात? पॉलिटी. का? कारण पॉलिटी मार्क देतो. पॉलिटी कसाही विद्यार्थी असो ज्यांना एकदा दोनदा अभ्यास केलेला आहे स्पर्धा परीक्षेचा, त्याचा पॉलिटी हा विषय मार्क देऊनच जातो. कारण काय होतं, इतिहासाला तेवढे मार्क सध्या येत नाहीयेत, भूगोलाला क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स येतात, त्यामुळं टॅकल करायला अवघड जाते. ज्या सब्जेक्टमध्ये 2020च्या अगोदर मार्क यायचे तिथं आता येत नाहीयेत. पण हा विषय हा आहे स्टॅटिक विषय, म्हणजे याच्यात डायनामिक काय असणार आहे, काही नवीन घटना दुरुस्त्या झाल्या तर, काही नवीन कायदे पास केले तर, याच डायनामिक गोष्टी आहेत, म्हणजे बदलणाऱ्या गोष्टी आहेत. बाकी सर्व स्टॅटिक डाटा आहे. जैसे ते सिलेबस आहे, जायचंय, पाठ करायचे, परीक्षेमध्ये ओमिट करून यायचं. ओमिट म्हणजे अभ्यास वाचायचा दन ओकायचं, परीक्षेत टिक 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 करायचं, मार्क घ्यायचे आणि पुढे निघायचं. पुढे सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा विषय. याच्यामध्ये ना 100% सुद्धा मार्क मिळवता येतात. अगोदर कसं होतं, अगोदर कन्सेप्च्युअल पण गोष्टी होत्या, काही क्वेश्चन आउट ऑफ द सिलेबस पण यायचे. पण आता सध्या कन्सेप्ट माहीतच पाहिजे, सोबतच पाठांतरावर भर द्यायचा. का? कारण आपला पेपर असणार आहे 1 तास, 1 अवर, म्हणजे 60 मिनिटे. प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला 35 ते 40 सेकंद आहेत, फक्त 35 ते 40 सेकंद. तेवढ्याच्यात क्वेश्चन वाचून, काही क्वेश्चन ना तुम्हाला दाखवणार आहे पुढे मी, अर्ध्या पानाचे पण आहेत, ते वाचायचे, टिक करायचे आणि पुढे निघायचे. तुम्ही तिथं जातो, मला पॉलिटीचं माहिती आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीनं सगळ्या गोष्टी होत नाहीत. कन्सेप्ट तर माहीत पाहिजेच, ऑप्शन इलिमिनेट करता येतो आपल्याला. पण पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे काही गोष्टी आपल्याला पाठचं पाहिजेत. पाठ म्हणजे पाठ, तिथं जाऊन आठवायची वेळ आली नाही पाहिजे. का? जर तुम्ही जर ह्या सब्जेक्टला तिथं आठवायला लागलात ना, तुम्हाला मॅथ रिडिंगचा वेळ कमी पडतो. जे पुढचे सब्जेक्ट आहेत तिथेही मार्क घ्यायचेत आपल्याला, आणि याच्यात 15 पैकी 15 पडून जमणार नाही ना. दुसऱ्या सब्जेक्टमध्ये पण मार्क घ्यायचे आपल्याला, तर जाऊन पोस्ट आहे आपली. जर पोस्ट पाहिजे असेल तर याच्यात जवळपास आउट ऑफ घेण्याचा, मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा कमी टाईममध्ये, 5, 6, 7, 8 मिनिटामध्ये. तुमचे 15 ते 15 क्वेश्चन झालेच पाहिजेत, मॅक्स 10 मिनिटं. याच्यात तुमचे पॉलिटीचे 15 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेच पाहिजेत, आणि त्याच्यामध्ये मिनिमम 13 प्लस मार्क्स आलेच पाहिजेत. तर आणि तरच तुमची प्रिलिम पडतील समजा. पण मेन्समध्ये पोस्ट पाहिजे असेल तर हे तुम्ही बघताय आता एसआरचा कट ऑफ किती लागलाय, STIचा सुद्धा कट ऑफ लागलाय 300 प्लस, म्हणजे 150 मार्क, 150 क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. म्हणजे जर पेपर 1ला तुम्हाला पेपर 1ला जर तुम्हाला 80 प्लस मार्क पडले, 80 प्लस, तर पेपर 2ला तुम्हाला 70 प्लस मार्क पाहिजेत. इकडं कमी झाले, इकडे वाढले पाहिजेत, असं होत नाही. पेपर 2ला एका लिमिटच्या पुढे मार्क वाढत नाहीत, आणि पेपर 1ला पण 80, 85, काही जणी 90 मार्क सुद्धा घेतलेले आहेत. पण पेपर 1चा एकच मार्क आहे, पेपर 2चा पण एक क्वेश्चनचा मार्क एकच क्वेश्चनचा आहे. म्हणून पेपर 1ला जास्त आपण खेळत बसतो, तिथं मार्क घ्यायचे. पण पेपर 2लाही तुम्हाला निग्लेक्ट करायचं नाही. मी खूप जण असे ओळखतो की ज्यांना पेपर 1 मध्ये किती आहेत, 75 ते 80, पेपर 2 मध्ये किती आहेत, 45. किती आहेत पेपर 2 मध्ये? 45. झाली बेरीज किती सांगा तुम्हीच, किती झाली? 80, 120, 120, 125. फिमेलमधनं सुद्धा पोस्ट निघत नाही. आता खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत माझे ज्यांचा असा स्कोअर आहे पेपर 2चा. असं नाही पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला काही सब्जेक्टमध्ये मार्क घ्यायचेच, आणि आपला जो पॉलिटी सब्जेक्ट आहे तो मार्क देणारच आहे. 13, 14, 15 मार्क घ्यायचे आणि पुढे निघायचं. सांगणार आहे तुम्हाला मी काय काय करायचं, काय काय नाही करायचं. जास्त काय म्हणते, आपल्याला मोठं थिंकर नाही बनायचं की जेणेकरून मला सगळंच आलं पाहिजे, मला मार्क आले पाहिजेत, विषय संपला. मार्क घ्यायचं, पोस्ट घ्यायची, निघून जायचं. हे झालं आपल्याला मार्कासंदर्भात. तर जेव्हा आपण प्रशासकीय सेवेत जाऊ, प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर सुद्धा आपल्याला याची उपयुक्तता आहे या विषयाची, की नेमकं सरकार कसं चालतं, नेमकं आपण कर्मचारी, सरकारी कर्मचारी म्हणून जे जाणार आहेत, आपले अधिकार काय आहेत,
नागरिक जे आपल्याकडे येणार आहेत सेवा घेण्यासाठी त्यांचे अधिकार काय आहेत, आणि पूर्ण जे सेंट्रल गव्हर्नमेंटपासून स्टेट गव्हर्नमेंटपर्यंत दोन्ही सरकारं कशी चालतात, त्यांची देवाणघेवाण कशी होते, कामं कशी चालतात, कायदे कसे पास होतात, संविधान कसं चालतं, म्हणजे आपले जे सभागृह आहेत, विधानसभा, विधान भवन, लोकसभा, राज्यसभा, यांचा कारभार कसा चालतो, हे सगळं आपल्याला पुढं लागणारच आहे. त्याची बेस म्हणजे आपला पॉलिटी आहे आपला, म्हणून आपल्या अभ्यासक्रमात पॉलिटी आहे. आणि पॉलिटी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमातून कधीच जाणार नाही. दुसऱ्या विषयाचे मार्क कमी झालेत, हिस्ट्री जिओग्राफीचे मार्क कमी झालेत, पण आपल्या विषयाचे मार्क तेवढेच आहेत आणि अजून हळूहळू वेटेज वाढेल. मला वाटते पुढे जाऊन मॅथ, रिजनिंग आणि ह्या सब्जेक्टचं वेटेज एक तर एवढंच राहील किंवा वाढेल. पुढे भारतीय संविधान, कायदे, शासन व्यवस्थाचे ज्ञान केवळ हे आपल्याला परीक्षेसाठीच नाही, तर भविष्यात अधिकारी म्हणून आपल्याला काही सेवा बजावायच्यात, काही कर्तव्य बजावायची, त्यासाठी सुद्धा याचं नॉलेज, या विषयाचं ज्ञान आपल्याला आवश्यक असणार आहे. पुढे कसं आहे, एक जवळपास 50 टॉपिक आहेत आपले, त्यातले मोजकेच इम्पॉर्टंट आहेत. मोजके म्हणजे 20-25 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. त्यातले पण काही खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिक्सवर आयोग नेहमी क्वेश्चन विचारतं. ते जे जास्त स्कोरिंग देणारे सब्जेक्ट आहेत, टॉपिक्स आहेत, ते तर आपल्याला करायचेच आहेत आणि बाकीचे टॉपिकसुद्धा बघून घ्यायचे. तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स पाहिजेत प्रत्येक सब्जेक्टच्या, जेणेकरून परीक्षेच्या अगोदर तुम्हाला रिव्हिजन करता येईल. मी तर म्हणेल मॅथ रिजनिंगच्या सुद्धा नोट्स असू द्या तुमच्या. तर माझा स्कोर वाढण्यामध्ये रिझन तेच आहे, मॅथ रिजनिंग आणि GS सब्जेक्ट, पॉलिटी वगैरे, त्याच्यामध्ये चांगले मार्क पडले. मला नेहमी पॉलिटीमध्ये 13+ मार्क मिळालेले आहेत, जेणेकरून माझा स्कोर वाढतो इथेच. आणि मॅथ रिजनिंगमध्ये नाही म्हणलात तरी 16, 17, 18, 20, ओके. पेपर हार्ड असेल तर 17, 16, 17, आणि पेपर सोपा असेल तर 20, आणि मेन्स असेल तर 20च्या प्लस. त्याच्यामुळे माझा स्कोर वाढलेला आहे. बघायचं आता आपल्याला प्रत्येक टॉपिक्स आणि त्याच्यावरच्या परीक्षेला आलेले क्वेश्चन्स. कसं आहे, आपलं पॉलिटी जे बनलेलं आहे संविधान, त्याच्या अगोदर काही कायदे होते इंग्रजांनी काढलेले, नंतर एक एक कायदा त्याच्यानुसार पुढची डेव्हलपमेंट होत आली. त्या डेव्हलपमेंटवर आपलं हे पूर्ण जो संरचना बनलेली आहे, ही सगळी संरचना आहे ती म्हणजे ब्रिटिशांच्या काही कायद्यावर बेस्ड. ते कायदे आपल्याला बघायचे, ते म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, 1858चा कायदा काय असणार आहे, ओके. परत 1919चा कायदा काय, 1935चा कायदा काय. 1935चा कायदा म्हणजे जे आपलं 70% जे संविधान आहे ते 1935च्या कायद्यालाच आपण रिपीट केलेलं आहे. त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. हे सगळी गोष्ट बघायची आपल्याला. तर महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत बघा, इथं रेड मार्क केलेले आहेत मी. घटनेची निर्मिती, संविधान सभा स्थापन झाल्यापासून प्रत्येक डिस्कशन काय होतं, प्रत्येक जे घटनादुरुस्ती प्रोसेस काय असेल, काही नाही, या सगळ्या गोष्टींवरची विचार विमर्श झालेला आहे. ते आपल्या घटना निर्मितीमध्ये, घटना कशी निर्माण झाली, त्याच्यामध्ये विविध समित्या होत्या, त्या प्रत्येक समितीचं कार्य काय होतं, त्या समितीच्या कार्यावर क्वेश्चन आहेत, त्या समितीच्या अध्यक्षांवर क्वेश्चन आहेत, त्या समितीच्या रिकमेंडेशन्सवर सुद्धा क्वेश्चन्स आहेत. हे म्हणून सगळे आता 110, मला वाटतं सध्या 120, 125 प्लस गेला असेल याचा आकडा सध्या. घटनेची निर्मिती ह्या टॉपिक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पुढचा टॉपिक घटनेची वैशिष्ट्ये, म्हणजे घटनेचे फीचर्स काय, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आपली घटना कशी आहे, म्हणजे एकात्म आहे की संघराज्यात्मक आहे, अजून काही जे आपले फीचर्स आहेत, सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, हे जे आपले काही घटनेचे वैशिष्ट्य आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रत्येक वैशिष्ट्यावर क्वेश्चन्स आहेत. हे जवळपास हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पुढचा टॉपिक आहे प्रस्तावना आणि नांदी. प्रस्तावना म्हणजे काय, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो. प्रिएम्बलवर क्वेश्चन, एक प्रिएम्बल एकदा टॉपिक करून झाला, तुमची एका पानाची नोट्स असेल त्याची, फक्त अर्ध्या पानाची, एक पानाची, त्या टॉपिकचा पूर्ण कच्च्या चिठ्ठा तिथंच काढून टाकायचा एका पानावर. ते A4 साईजचं पेज असतं ना आपलं, त्याच्या फक्त एका साईडलाच बसलं पाहिजे, संपला विषय. अशा सगळ्या मिळून तुमच्या फक्त 40 ते 50 पानाच्या फायनल तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स पाहिजेत, तर जाऊन आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील. पुढे संघराज्य, त्याचे राज्यक्षेत्र, हेही टॉपिक्स आहे. नागरिकत्व, सिटिझनशिप, याच्यामध्ये सध्या क्वेश्चन विचारायला लागलेत, अगोदर जास्त क्वेश्चन विचारायचे नाहीत. हा आपण करायचा टॉपिक, एकदा बघून घ्यायचा आहे, पण एवढा डीपमध्ये नाही केला तरी चालतो. काही क्वेश्चन डीपमध्ये चाललेत, सरळ सेवेला जायचे. मध्ये तलाठीच्या 2023च्या क्वेश्चनला पहिल्यांदा फोकस केला होता नागरिकत्व टॉपिकवरती त्यांनी, ओके. पुढे त्याच्या पुढचा मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स.
फंडामेंटल राईट्स. एक मिनिट पेन चेंज करतो मी. ओके डन. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. परीक्षेला क्वेश्चन याच्यावरती आहेच. एक तर डायरेक्ट तुम्हाला विचारतील कलम कोणतं, एक तर जोड्या लावामध्ये विचारतील, 4 कलम इकडे देतील, त्याच्यामध्ये काय सांगितलं हे विचारतील, किंवा याच्यातल्या कन्सेप्टवरती क्वेश्चन विचारतील की हे असं असं आहे एक्सक्यूज मी, हे असं असं आहे तर याचे ऑप्शन खाली आहे, ह्यापैकी खालचं बरोबर कोणतं. एक तर डायरेक्ट MCQ तुम्हाला काय कलम विचारतील. पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये विचारतील जोड्या लावा. म्हणून मूलभूत हक्क जे आहेत त्याच्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत आणि याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन सुद्धा आहेत. तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का नाही हे बघण्यासाठीचे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये बघायला मिळतात. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, स्टार मार्क करून घ्यायचं याला. आणि याच्यावरचे सगळे क्वेश्चन्स PYQ सगळे आपण बघणार आहेत पुढे. आणि ट्रिक सहित पाठ करायचा आपल्याला. हा टॉपिक आपल्याला ट्रिक सहित आपण पाठ करणार आहोत पुढे. DPSP म्हणजेच मार्गदर्शक तत्वे. फंडामेंटल राईट झाली. पुढचा टॉपिक महत्त्वाचा मार्गदर्शक तत्वे, त्याच्यावर पण क्वेश्चन आहेत 95 क्वेश्चन. नंतर फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य काय आहेत. 11 कर्तव्य आहेत. 11 कर्तव्य विथ त्यांच्या सिक्वेन्स सहित आपण पहिला, दुसरा, तिसरा, ॲक्च्युली ABC असा आहे सिक्वेन्स त्यांचा. ABCD हे सगळे आहेत 11च्या 11. आपण पाठ म्हणजे पाठच करायचे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पाठ करायच्या, लगेच पाठ करून टाकायच्या. उद्या करतो, उद्याचा दिवस येत नाही, असं झालं असतं तुम्ही आतापर्यंत पास झाले असते. नाही झालं म्हणून कशामुळे ह्या चुका केल्यात आपण की उद्या करतो असं उद्या खूप सिलेबस पडला आपल्याला. काही गोष्टी लगेच पाठ केल्या ना आयुष्यभर लक्षात राहतात. भले चुकीच्या मुकीच्या कशा का असं ना, म्हणजे तोडक्या मोडक्या भाषेत पाठ करून टाकायच्या. परीक्षेला फायदा होतो याचा. तर मी चांगल्या नोट्स बनवेन, भारीच्या नोट्स बनवेल. आपल्याला काय नोट्स प्रिंट करून विकायला द्यायचं नाही कोणाला. आपल्या नोट्स आपल्या कामाच्या कसल्या कासाना बनवायच्या, शेवटपर्यंत त्याच राहतात. भारी नोट्स आपल्या जिंदगीत कधीच बनत नाहीत, होतच नाही असं. ओके, मी भारी नोट्स बनवतो मग अभ्यास करतो, होणार नाही. 4-5 वर्ष देशील तेव्हा तुला कळेल की हां हे असं आपली मिस्टेक झाली म्हणून. जे आम्ही केले तुम्ही करू नका. पटकन बघा. एक गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमच्या वेळी काय होतं, आम्हाला पुस्तक घ्या, रेफरन्स बुक घ्या, रेफरन्स बुक वाचा, त्यातनं क्लास करा, नोट्स काढा, ते लिहा, पेपर द्या, पेपरला काय चुका झाल्या ते बघा, मग फेल झालं तर पुढचा परत पेपर द्या. तुम्हाला असलं करायची गरज नाही. म्हणजे काय, आम्ही काय केलं, मार्केटमध्ये गेलो, मार्केटमधून फ्रूट्स आणले, ते फ्रूट्स मिक्सरमध्ये घातले, त्या मिक्सरमधून म्हणजे कट केले, त्या मिक्सरमधून त्याचा ज्यूस केला, म्हणजे ज्यूस केला आणि ते ज्यूस पिला. आता आम्ही जो ज्यूस पिलेला आहे म्हणून आम्हाला आता चांगले मार्क येतात, म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलेलो. पण तुमची पिढी तशी नाही, तुम्हाला ते करायचं पण नाही, तुमच्याकडे अपेक्षित सुद्धा नाही आहे. तुम्ही काय करायचं, डायरेक्ट तुम्हाला ग्लासमध्ये ज्यूस मिळतो, स्ट्रॉ टाकून डायरेक्ट प्यायचा, डायरेक्ट घ्यायचा ज्यूस, डायरेक्ट प्यायचा, मार्क घ्यायचे, निघून जायचं. स्वतः एवढे डॉंकी वर्क करायची गरज नाही, एवढे कष्ट तुम्हाला घ्यायची वेळ सुद्धा नाही आणि करायचं पण नाही. ते स्मार्ट वर्क करा, पटकन ज्यूस प्यायचं, निघून जायचं. मी जातो, फ्रूट्स आणतो, कट करतो, पितो, कुणी सांगितलंय, ज्यूस मिळतो, ज्यूस प्या, निघून जा. पूर्ण स्वतः वेळ घालत बसू नका. आणि हे असं खरंच करायचं बरं का तुम्हाला. पटकन मार्क घ्यायचे, निघून जायचं, वेळ घालायचा नाही, एवढे वर्ष वाया घालायचे नाही. पुढे पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणजे आपला घटना दुरुस्ती, पार्ट 20. याच्यामध्ये घटना दुरुस्ती आहे. तुम्हाला पेपर दाखवेल मी आता 1-2 घटना दुरुस्तीवर आणि कलमांवरती नेहमी क्वेश्चन आहे. घटना दुरुस्ती आपल्या झालेल्या आहेत 104, 105, 6 पर्यंत, त्या बघायच्यात. 108 सुद्धा आहे आपल्याकडे घटना दुरुस्तीची, महिला आरक्षणाची. सगळ्या करायच्यात, लेटेस्टमधल्या सगळ्या पाठ करायच्यात, जुन्या पहिल्या महत्त्वाच्या त्या सिक्वेन्सनं माहीत ठेवायच्यात, कारण परीक्षेला याच्यावर क्वेश्चन आहे. तुम्हाला घटना दुरुस्ती प्रत्येक एक्झाममध्ये एक तरी क्वेश्चन बघायला मिळणार. ओके, पुढचा महत्त्वाचा टॉपिक तो आपला घटना दुरुस्ती. नंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. राष्ट्रपतीवर क्वेश्चन असतात जास्त. राष्ट्रपती टॉपिक छोटाच आहे, एकदा करून घेतला की झालं. मग पुन्हा फक्त नोट्स करायचे आपले. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला की फक्त नोट्स वाचायच्या. आणि नाही नोट्स का, कारण डाटा इन्फॉर्मेशन आपली कंटिन्यू लक्षात राहू शकत नाही, म्हणून फक्त रिवाईज करायचे. ओके, हा राष्ट्रपती टॉपिक. त्यानंतर राज्यपाल. जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती आहे तसं राज्यामध्ये आहे राज्यपाल. राज्यपालावरती कारण आपण देतो UPSC नाही MPSC, म्हणून त्याच्यावरती क्वेश्चन जास्त आहेत, म्हणून आपल्याला बघायला मिळतात क्वेश्चन. जवळपास 90 ते 100 क्वेश्चन पर्यंत आहेत राज्यपाल टॉपिकवरती. पुढचा टॉपिक आहे आपला प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ. जसं केंद्राचं आहे तसं आपल्या राज्याचं पण आहे. ह्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे कंपॅरेटिव्हली.
कम्पॅरेटिव्हली म्हणजे कसं, जर ह्याचं आर्टिकल आहे 75 तर ह्याचं आर्टिकल असणार आहे 164, मधनं गेले 11, 11चा डिफरन्स आहे. ओके. जर आपण पंतप्रधानाचे यांचे मंत्रिमंडळ पाठ केले आर्टिकल्स, तर याचे पण आर्टिकल्स पाठ करता येतात आपल्याला. ओके. 74, 75 हे झाले केंद्रासाठी. ओके. तर तसंच 163 आणि 164 झाले, एक मिनिट, 74, 75 जर केंद्रासाठी झाले तर 163, 164 झाले राज्यांसाठी. असा कम्पॅरेटिव्हली अभ्यास करून डोक्यात ठेवलं तरच परीक्षेला आठवतं. तिथं जाऊन इतकं प्रेशर असतं आपल्याला. आता बघा, यावर्षी मला 2-3 मार्क कमी आले, नाही तर मी आता STI झालो असतो, 1.5 मार्काने STI माझी राहिलेली आहे. तर का तिथं जाऊन प्रेशर असतं, मला SRच पाहिजे, SR. मग त्या प्रेशरमध्ये आपल्याकडनं ना एवढं सुचत नाही सगळं, म्हणून त्या गोष्टी पाठ पाहिजेत. कम्पॅरेटिव्हली अशा गोष्टी करायच्यात. आमचा एक मित्र आहे, त्यांना सिम्पल आर्टिकल चुकून ठेवलेत. का? प्रेशर. सिम्पल आर्टिकल चुकून ठेवले, तो एकदम बाहेरच आहे. अशा गलती नाही करायचं. त्यासाठी काय, कम्पॅरेटिव्ह स्टडी आणि पाठांतर महत्त्वाचं आहे. कारण पाठ केलेल्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. डोकं आपलं ऑटोमॅटिक सांगतं आपल्याला उत्तर याचं हे आहे, त्याचं उत्तर ते आहे म्हणून. पुढे, भारताचा महान्यायवादी आणि महाधिवक्ता जसा अटॉर्नी जनरल आहे सेंटरला, त्याचा आर्टिकल नंबर 76, याचा आर्टिकल 165. कोणाचं? ॲडव्होकेट जनरल म्हणजे राज्याला जो असतो तो. हे असं 76, 165 ह्याच्यामध्ये पण डिफरन्स 11चा. हे असं कम्पॅरेटिव्हली पाठ करायचं आहे आपल्याला, तर जाऊन मार्क मिळणार आहेत परीक्षेमध्ये. जास्त डोकं म्हणजे वेस्ट होणार आहे, जास्त एनर्जी आपली. आपण स्मार्ट वर्क करू. पुढचा टॉपिक आहे संसद आणि विधानमंडळ. याला पण स्टार मार्क करून घ्यायचंय. याच्यावरती पण क्वेश्चन जास्त आहेत परीक्षेला. हे दोन्ही मोठे टॉपिक आहेत. सगळ्यात मोठा टॉपिक पॉलिटीमध्ये कोणता असेल तो म्हणजे संसद टॉपिक. संसद टॉपिक वाचताना सुद्धा, इव्हन आपल्याला लेक्चर घेताना सुद्धा 2 ते 3 लेक्चर लागतील त्याचे. त्यात मी इम्पॉर्टंट जे आहे तुम्हाला सांगणारच आहे, ते सगळं करायचं आहे. ओके. हे मोठं टॉपिक आहे संसद, खूप मोठं टॉपिक आहे. वाचताना सुद्धा आपल्याला कळतं की 100-1 माहिती टॉपिकच आहे पुस्तकात सुद्धा. पुढे, लोकसभा राज्यसभा त्याचे पदाधिकारी काय ते आपण याच्यामध्ये घेतानाच त्याच्यासोबतच घेऊन टाकू आपण. विधानसभा विधान परिषद सिंपल आहे, याच्यावर जास्त क्वेश्चन पण नाही आहेत. संसद, त्याची कायदा निर्मिती व अर्थसंकल्प. अर्थसंकल्प हा टॉपिक ना आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये पण आहे आणि पॉलिटीमध्ये सुद्धा आहे. ओके. हा अर्थसंकल्प, बजेट याला म्हणतो आपण बजेट. बजेट शब्द काय आपल्या संविधानात नाही आहे. संविधानामध्ये काय, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे अर्थसंकल्प. हा शब्द बजेटच्या ऐवजी तो शब्द आपल्या संविधानामध्ये आहे. पुढे, संसदेची कायदा निर्मितीची पद्धत काय असते, वोटिंग कसं होतं, कायदा कसा बनतो, बिल कसं पास होतं, ही सगळी प्रोसेस, ह्या सगळी प्रोसेस आपल्याला माहीत करून घ्यायची. आणि त्याच्यावरती सुद्धा एक बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपण पाहू शकतो. एक जवळपास 60-61 चांगल्यापैकी क्वेश्चन आहेत त्याच्यावर, त्या प्रोसेसवर सुद्धा. एकदा प्रोसेस क्लिअर झाली ना, लोड राहत नाही आपल्याला, आयुष्यभर आपल्या डोक्यात राहतं. फक्त रिवाईज करायचं. कन्सेप्ट क्लिअर झाला एकदा की पुन्हा फक्त रिव्हिजन मारायची, पेपरला जायचं, मार्क घ्यायचे, दुसऱ्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा. त्या सब्जेक्टला डायनॅमिक सब्जेक्ट आहेत किंवा काही सब्जेक्ट डीपमध्ये चाललेत, हिस्ट्रीसारखे सब्जेक्ट, त्या सब्जेक्ट डीपमध्ये वाचायचं. मग वाचायचं एखादं त्याचं रेफरन्स बुक एकदाच वाचायचं बस, कारण रिव्हिजन करू शकत नाही आपण रेफरन्स बुकची, नोट्सची रिव्हिजन होऊ शकते. पुढे, विधानमंडळाची कायदा निर्मिती प्रक्रिया सेम याच्यासारखंच आहे. ते जसं संसदेत आहे तसंच थोड्याफार फरकानं आपल्या राज्यामध्ये सुद्धा असंच आहे. पुढे, संसदीय समित्या काय असतील, त्या संसदीय समित्यांचं काम काय, याच्यावर ना GS2 जेव्हा राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह होती तेव्हा सर्वात जास्त क्वेश्चन याच्यावर असायचे. आता येतात पण एवढे नाही, पण तोही आपण पाहणार आहेत. पुढे, विधानमंडळ समित्या काय आहेत, विधानमंडळाच्या समित्या वगैरे, याच्यावर पण क्वेश्चन राज्यसेवेला असायचे. कॅग हा एक आवडता टॉपिक आहे आयोगाचा. याच्यावर जरी 46 क्वेश्चन असतील तरी पण टॉपिक खूपच छोटा आहे, खूपच छोटा टॉपिक आहे. त्या टॉपिकवरती आपल्याला आउटपुट डायरेक्ट येतं. कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, आपलं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, तिचं काम काय असतं, सगळ्या गोष्टी बस एकदा केल्या फ्रीमध्ये मार्क आहेत पुन्हा आपल्याला. पुढे, नेक्स्ट आता पुढचे टॉपिक बघायचे. सर्वोच्च न्यायालय. जसं सर्वोच्च न्यायालय आहे तसंच उच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसची संख्या किती असते, जी आता वाढलेली आहे, लेटेस्टमध्ये संख्या वाढवलेली आहे. त्याचा कायदा कोणता, संख्या कोण वाढवतं, संख्या वाढवायचा अधिकार फक्त संसदेला आहे का, कारण सर्व सुप्रीम कोर्ट जजेस ॲक्ट, त्या जजेस ॲक्टनुसार त्यांची संख्या वाढवली जाते. हे आपल्याला बघायचं आहे. प्रत्येकाचा त्याचा क्रायटेरिया काय असतो, पात्रता काय आहेत, जज म्हणून तुम्ही किती दिवस राहू शकता, सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस म्हणजे
मेन जज होण्यासाठी तुम्हाला काय क्रायटेरिया लागतो, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर क्वेश्चन आहेत. हा पण टॉपिक छान आहे. हे 2 टॉपिक आहेत ना, कम्पॅरेटिव्हली आपण करणार आहेत. हे 2 टॉपिक आहेत छोटे पण क्वेश्चन याच्यावरती चांगलेच आहेत. ओके, पाठ करायचे सगळे. एकदा त्याच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, जजेस केस काय आहेत, त्यांची अपॉइंटमेंट कशी होते, त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, त्यांना काढतं कोण, त्यांना काढून टाकण्याची प्रोसिजर कशी आहे, ही एकदा सगळी आपण पाहून घ्यायची, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची, आपल्या नोट्समध्ये शॉर्ट्समध्ये लिहून घ्यायची, विषय संपला. परीक्षेला जाण्याच्या आधी फक्त वाचायची, परीक्षेत क्वेश्चन आला एका सेकंदात टिक करायचं पुढे जायचं. कारण आपल्याला कंबाईनमध्ये परत क्वेश्चन वाचायला वेळ नाही. टिक कर पुढं चल, टिक कर पुढं चल. जर तुम्ही पुढे गेला नाही टिक करून, त्याच क्वेश्चनला 3-3दा वाचत बसलात तर बेटा तुम्ही पासच होणार नाही होणार. तुम्हाला पुढं पटकन जावंच लागणार आहे, फास्ट पाहावं लागणार आहे, थांबायलाही वेळ नाही. पेपर कसा आला आणि कसा गेला कळत सुद्धा नाही. पुढे कनिष्ठ न्यायालय, याच्यावर जास्त काही क्वेश्चन नाही आहेत. हा टॉपिक एवढं नॉट इम्पॉर्टंट. नंतर ट्रिब्युनल्स, याला पण जास्त क्वेश्चन नाही आहेत. याच्यावरती राज्यसेवेला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन यायचे. शरीफ, हा पण राज्यसेवा टॉपिक आहे. ओके, पुढचा न्यायालयीन सक्रियता, हे कन्सेप्च्युअल टॉपिक आहेत. याच्यावर क्वेश्चन आहेत. याच्यावर पण राज्यसेवेला जास्त क्वेश्चन असायचे जेव्हा राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह होती तेव्हा. आताही जास्त 1-2 क्वेश्चन असतात कन्सेप्च्युअल, ते आपण बघून घेणार आहेत. ओके, नंतर पक्षांतर बंदी कायदा, सध्या याची चर्चा जास्त चालू आहे. कशाची? पक्षांतर बंदी कायदा. शिवसेनेची केस आपण बघतोय. शिवसेना कोणाची? शिंदे साहेबांची का ठाकरे साहेबांची? याच्यावर सध्याची चर्चा चालू आहे. ठीक, हा पक्षांतर बंदी कायदा, हा पण एवढा इम्पॉर्टंट नाही, पण आपण कन्सेप्ट समजून घेऊ. क्वेश्चन आपल्याला टॅकल झाले पाहिजेत. पुढे काही राज्यांच्या विशेष तरतुदी आहेत. आर्टिकल 371 ए पासून सध्या आय पर्यंत, जे पर्यंत, जे फॉर कर्नाटका. ओके, सध्या ए पासून जे पर्यंत किती? 371 ए पासून जे पर्यंत हे सगळे आहेत. आत्ताच्या लेटेस्ट जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झाममध्ये पण याच्यावरती क्वेश्चन आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटी पुढे PDF मध्ये. पुढे आंतरराज्यीय संबंध, आंतरराज्यीय संबंध म्हणजे प्रत्येक राज्याचा एकमेकांसोबत कसा संबंध असणार याच्याबद्दल एवढे काही टॉपिक क्वेश्चन नाही त्याच्यावरती. पुढे केंद्र राज्य संबंध, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. केंद्र राज्य संबंध, चॅप्टर 11 कशातला? आपल्या संविधानातला. की कसं लक्षात ठेवतं? चॅप्टर 11 केंद्र राज्य संबंध. मी असं लक्षात ठेवलं की केंद्र आणि राज्य त्यांच्या अधिकारासाठी एकमेकांच्या उरावर बसतात. हे माझे अधिकार दे, माझे अधिकार दे, म्हणजे काय? 1-1, एकावर एक, एक के ऊपर एक, एकाच्या बोकांडी बसण्याची तयारी. माझे अधिकार दे, माझे अधिकार दे, म्हणजे केंद्र राज्यांचे संबंध कसे? ते एकमेकांच्या उरावर बसून, म्हणजे 1-1. चॅप्टर 11 अशा ट्रिक करून लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढे केंद्रशासित प्रदेश, चॅप्टर 8 केंद्रशासित प्रदेशाचं काय असणार आहे? चॅप्टर 8 म्हणतोय. क्वेश्चन 8 त्याच्यावरती, जास्त क्वेश्चन नाही आहेत त्याच्यावर. आला तरी जे अँड के वर येईल. आणि सध्या एक क्वेश्चन आला होता तो म्हणजे आउट ऑफ द बॉक्स म्हणेल मी, सिलेबसमध्ये असतं. पॉंडिचेरीचा क्वेश्चन दाखवेल तुम्हाला मी, ना तुम्ही बघून घ्या. PYQ मागचे 2-3 एक्झाम बघाल ना, त्यात कळून जाईल. पॉंडिचेरीवर क्वेश्चन आला होता. पॉंडिचेरीमध्ये कोण कायदा पास करतं त्यांचा? ते लेफ्टनंट जनरल करतं का हे करतं? तुम्हाला ते LG करतं का? हे तुम्हाला एकदा बघून घ्यायचं, क्वेश्चन कळून जाईल. आणि दाखवेल मी पण तुम्हाला. असा क्वेश्चन टॅकल झाला तर करायचा, तर सोडून द्यायचा. आयोगाने त्याचं उत्तर वेगळं दिलेलं आहे. म्हणजे सॅटिस्फाईड नाही त्या उत्तरावरती, कारण त्या कायद्यामध्ये वेगळं सांगितलं आणि आयोगाने वेगळं दिलं. आणि तो आपण अभ्यास केलेला क्वेश्चन नाही येतो, तो आउट ऑफ द बॉक्स असतो. एखादा क्वेश्चन असा येतो. म्हणून म्हणलं ना तुम्हाला मी, आउट ऑफ 15 लक असेल तर मिळतात, अभ्यास चांगला असेल तर मिळतात, पण आपलं टार्गेट असलं पाहिजे नेहमीच एनी हाऊ. एखादा क्वेश्चन हॅशटॅग जरी झाला तरी आपल्याला 13+ आपले बरोबर आणि मार्क आलेच पाहिजेत. पुढे हे काय जम्मू काश्मीर तुम्हाला बोललो मी ते. घटनात्मक संस्था आणि आयोग. घटनात्मक संस्था कोणकोणत्या असणार आहेत, आयोग काय काय असणार आहेत, याच्यावरती क्वेश्चन आहे आपल्याला. ते म्हणजे सगळ्यात घटनात्मक संस्था म्हणजे कोणती? UPSC. नंतर आपण देतोय ती आपली एक्झाम MPSC. हे सगळे आयोग बघायचे आपल्याला, सगळे कमिशन बघायचे. काही घटनात्मक आहेत, काही वैधानिक आहेत, काही अवैधानिक आहेत, काही संविधानात्मक आहेत. हे सगळे आयोग बघायचे. त्यांचे अध्यक्ष कोण असतात, उपाध्यक्ष कोण असतात, त्यांची निवडण्याची पद्धत काय असते, त्यांना काढून टाकण्याची पद्धत काय असते, या प्रत्येक गोष्टीवर क्वेश्चन आहे. आणि प्रत्येक गोष्ट डीपमध्ये आपण बघणार आहोत. टेबल वाईज, चार्ट वाईज सगळं आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे. त्या कंपॅरेटिव्ह स्टडीला तुमच्या 1-2 पानात, सिंगल 1-2 पानामध्ये तुमच्या अशा नोट्स बसल्या पाहिजेत, जेणेकरून
तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर त्या बघता येतात आणि त्याचं आउटपुट म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क घ्यायचे. तुम्हाला येतं की त्याच्यापेक्षा परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क किती पडतात, आउटपुट किती येतं हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढे बिगर घटनात्मक आयोग, जे तुम्हाला म्हणलं मी आता, हे दोन्ही बघायचे आपल्याला. दोन्हीवरती चांगले क्वेश्चन आहेत. पुढे कार्यालयीन भाषा, हा एक छान टॉपिक आहे, छोटा टॉपिक आहे पण मार्क देऊन जाणारा टॉपिक आहे. आर्टिकल 343 ऑफिशियल लँग्वेज, ए आणि याच्या खालचे 2-4 आर्टिकल कम्पॅरेटिव्हली असेच. 350, 350 ए, 350 बी, बी फॉर बॉस. बॉस म्हणजे काय, अधिकारी, असं लक्षात ठेवलंय मी. 350 बी म्हणजे जे आपल्या काय म्हणतो आपण, मातृभाषेने शिक्षण देण्यासाठीचं अधिकारी. बी 350 बी मध्ये हे ते आपल्याला सगळं पाहायचं आहे आणि मार्क गेन करायचे. टॉपिक छोटा आहे, क्वेश्चन ठीक आहे, पण आपण एकदा केलं की डन. एका शॉर्टमध्ये सगळं फिनिश करून टाकायचं, पाठ करून जिकडे तिकडे रेडी ठेवायचं. पुढे केंद्र राज्य समवर्ती सूची. ही समवर्ती सूची कुठून घेतली आपण, ऑस्ट्रेलियाकडनं घेतली. समवर्ती सूचीमधले भाग कोणते, केंद्र सूचीमध्ये किती, राज्य सूचीमध्ये किती विषय आहेत, हे सगळं आपण बघणार आहेत. परीक्षेला हा पण क्वेश्चन येऊ शकतो सिंपल, की सांगा केंद्र सूचीमध्ये विषय किती आहेत, राज्य सूचीमध्ये विषय किती आहेत, समवर्ती सूचीमध्ये विषय किती आहेत, हे पण आपण बघणार आहेत. त्याच्यातले विषय महत्त्वाचे कोणते हे पण मी तुम्हाला एका टेबलमध्ये लिहून देणार आहे. एकदा ते बघितलं की परीक्षेला मार्क घ्यायचे, पुढे निघायचं. पुढे कलमे परिशिष्टे भाग. आता कलम हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्ष द्या. कलमांवरती डायरेक्ट क्वेश्चन आहेत. इथे कलम आणि त्या कलमामध्ये काय सांगितलेले आहे, ते कलम काय आहे, अशा जोड्या लावायला परीक्षेला क्वेश्चन आहेत. ते मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. परीक्षा डायरेक्ट क्वेश्चन येतात. कलम परीक्षेत 15 क्वेश्चन पैकी 3 ते 4 क्वेश्चन डायरेक्ट कलमावरती आहेत. कशावरती, डायरेक्ट कलमावरती. म्हणून तुम्हाला म्हणतो मी, कलम तुम्हाला पाठच करायचे आहेत. दररोज 10-10-10 असे करून तुम्ही कलम पाठ करून टाका. बघा, कोणत्याही पुस्तकाचा ना फाडा. मी हे कोळंबे सरांच्या पुस्तकातलं फाडलेलं आहे. हे काय, हे असे कलम आहेत. हे पहिले पुस्तक सुरुवातीला आहे. पुस्तक जपून तुम्हाला काय देवाऱ्यात ठेवायचं नाही. रिस्पेक्ट करायची पुस्तकाची. ते म्हणतात ना, जलात रक्षेत तैलात रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख असते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. हे संस्कृत श्लोक आहे पुस्तकाबद्दल. म्हणजे मूर्खाच्या हातात द्यायचं नाही पुस्तक. जे पुस्तक तेलामध्ये पाण्यामध्ये खराब होऊ द्यायचं नाही. त्याचं जे बंधन असेल ते स्ट्रॉंग पाहिजे, बॉन्डिंग. पण आपण पुस्तक चांगलं जपायचं, रिस्पेक्ट करायची पुस्तकाची, पण जिथं मार्क पाहिजे तिथं फाडायचं पुस्तक. मी डायरेक्ट पुस्तक फाडलेलं आहे. त्यातले कलम असे काढून आणलेले आहेत. 3-4 पानात परीक्षा जाण्याच्या अगोदर मी असे कलम वाचून घेतो आणि साईडला फक्त जे मला महत्त्वाचं वाटतं ते लिहून घेतो इथं साईडला. असं त्यानं काय होतं, तुम्हाला ना एका फ्लोमध्ये सगळे कलम कम्पॅरेटिव्हली करता येतात. जे इम्पॉर्टंट त्याला इम्पॉर्टंट लिहिता येतं. जे परीक्षेला क्वेश्चन आले आहेत जास्त, त्याला तुम्ही असं हायलाईट करू शकता. हे तुम्ही स्वतःही बनवा किंवा रेडीमेड असं असेल तर बरं पडतं. का, कारण तिथं फॉन्ट छोटा असतो त्यांचा आणि साईडला आपल्याला लिहिता येतं ना, जागा पुरते ना. हे तुम्ही करा, हे आत्ता सोबतच करा. जसं लेक्चर चालू आहेत ना आपले, सोबतच तुमचं तयार ठेवा, तरच तुमच्या नोट्स बनणार आहेत. नाहीतर 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तुम्ही परीक्षा देत बसाल, तुमच्या नोट्स कधीच बनणार नाहीत. शॉर्टकट मारा, मार्क घ्या आणि निघून जा. पुढे कलमे परिशिष्टे भाग, कोणता भाग कोणता आहे, कोणतं परिशिष्ट कोणता, याच्यावर जोड्या लावायला क्वेश्चन आहेत. खटले, जसं की केशवानंद भारती खटला, केशवानंद भारती खटला. परत विल्यम गोलखनाथ खटला, LIC केस, बेरोबार युनियन केस, या केसेस आहेत. त्या केसेसमध्ये काय काय सांगितलेलं आहे, प्रत्येक टॉपिकमध्ये आपण त्या केसेस आपल्याला संदर्भाला येणार आहेत, त्या आपण बघणारच आहेत. पुढे विधान एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. शिक्षण, पक्ष, दबाव गट, निवडणूक, हे आहेत ना 4-5 टॉपिक. हे टॉपिक आपल्या कामाचे नाहीत. हे कुठं होते, हे टॉपिक होते राज्यसेवा मुख्य, जेव्हा ऑब्जेक्टिव्ह होती 2024 आणि त्याच्या अगोदर, तेव्हा याच्यावरती क्वेश्चन यायचे. हे आता आपल्याला महत्त्वाचे नाही आहेत. पुढे आणीबाणी जो हा जो टॉपिक आहे, एक मिनिट झूम होते का पाहतो मी. ठीक आहे, असू दे. एक मिनिट झूम असेल तर आपण झूम करूया त्याला, जेणेकरून ठीक आहे. तुम्ही लक्ष द्या फक्त इकडे. ओके, आणीबाणी टॉपिक म्हणजे इमर्जन्सी.
इमर्जन्सी टॉपिक जो असणार आहे त्या टॉपिकमध्ये अरे इमर्जन्सी म्हणलं का आपल्याला काय आठवतं? 1975-76चा काळ, ज्या काळात इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती तो काळ. तो काळ आणीबाणीवरती क्वेश्चन आहेत. आणीबाणी टॉपिक 20 पार्ट 20. ओके, त्याच्यानुसार 300 पार्ट 20 नाही हा, कलम 352 हे कलम 352, 56 आणि 65 अशी कलम आहेत. 360 फायनान्शियल इमर्जन्सीसाठी हे कलम आपल्याला महत्वाचे आहेत. ओके, याच्यावरती पण क्वेश्चन आहेत जे की टॅकल होतात आरामात. आणीबाणीचं कलम काय हे डायरेक्ट परीक्षेला विचारलं जातं. पुढचं आहे प्रसार माध्यमे. हा पण टॉपिक राज्यसेवेचा आहे, तो आपला नाहीये. ओके, संकीर्ण इन जनरल क्वेश्चन विचारतात काही कन्सेप्च्युअल ते क्वेश्चन्स. आणि जिल्हा प्रशासन म्हणजे आपलं पंचायती राज. पंचायत राजवर क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक एक्झाममध्ये 1, 2, 3 क्वेश्चन पर्यंत एक्झाममध्ये गेलेले आहेत पंचायत राजवरती. जिल्हा परिषद काय, पंचायत समिती काय आणि आपली ग्रामपंचायत, याची उतरण, याची रचना, याच्या सरपंचाला काढण्याची पद्धत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला काढण्याची पद्धत, सगळ्या गोष्टी, त्यांच्या निवडणुकीच्या पद्धती, या सगळ्या आपल्याला पाहायच्या आहेत. सोबतच शहरी पंचायत राजमध्ये कोणतं होतं? शहरीमध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या सुद्धा प्रभाग, निवडणुका कशा, त्यांचं आरक्षण कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपण ह्या पंचायत राजमध्ये पाहणार आहेत. पुढचा टॉपिक अभ्यासाचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत आपल्या पॉलिटीच्या. ते म्हणजे पहिलं भारतीय संविधान. हे महत्वाचं आहे. आपण ॲज इट इज कलमानुसार टॉपिकनुसार अभ्यास करणार आहेत. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय होतं, मग आपली प्रस्तावना काय, नंतर प्रत्येक टॉपिक असा लाईन फ्लोमध्ये आपण अभ्यास करणार आहेत घटनेचा. का कलमे, परिशिष्टे, मूलभूत हक्क, महत्वाचे टॉपिक आणि मार्गदर्शक तत्व हे सगळे संविधानात करायचे. संविधान भारतीय संविधानामध्ये सांगितलेले आहेत. पुढे शासन प्रणाली. शासन प्रणाली म्हणजे काय? संसद काय, राष्ट्रपती काय, पंतप्रधान काय, न्यायव्यवस्था काय आणि गव्हर्नन्स म्हणजे शासन चालतं कसं, यांचा कारभार कसा चालतो, हे सगळं ह्याच्यात आपण बघणार आहेत. पुढचा टप्पा हे 4 आधारस्तंभ. हा 1 आधारस्तंभ, हा पिलर 2, हा पिलर 3 आणि हा पिलर 4. नंतर आहे स्थानिक स्वराज्य. पंचायती राज मी तुम्हाला आता सांगितलं. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. 73वी म्हणजे ग्रामपंचायतीसाठी, पंचायत राजसाठी ग्रामीण. 74वी कोणती? शहरीसाठी, महानगरपालिका आणि नगर परिषदसाठी. पुढे 1993 कधी झाली, याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय होतं, कोणती समिती होती, कोणत्या समितीच्या रेकमेंडेशननुसार हे आलं, हे सगळं आपण पाहणार आहोत. याच्यावरती क्वेश्चन आहेत. 73-74 घटना दुरुस्तीनं तुमचं राज्याचं इलेक्शन कमिशन, राज्याचं फायनान्स कमिशन, या सगळ्या गोष्टी स्थापन झाल्या, त्या आपण बघणार आहेत. पुढे 4था पिलर जो आहे आपला, तो असणार आहे राजकीय घडामोडी. सध्याच्या राजकीय घडामोडी घडतायत. सध्या काय, निवडणूक आयोगाचं निवडणूक आयोगावर लोकांचा आक्षेप आहे. निवडणूक आयोग काय सुरू केलं सध्या? SIR. हे आपण बघतो वोटिंगसाठी सध्या चालू आहे. SIR म्हणजे काय, याच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. याचा लॉंग फॉर्म काय याच्यासाठी. परत पक्षांतरबंदी कायदा काय व चालू घडामोडी याच्यातल्या. पक्षांतरबंदी कायदा काय चर्चेत आहे, आपण बघतो सध्या. धनुष्यबाण कोणाचं, की शिवसेना पक्ष कोणाचा. परत तिकडे कोणतं राज्य आपलं? पश्चिम बंगाल. त्याच्यामध्ये आपल्या दिदींचा पक्षच फोडून टाकला, त्याचं चिन्ह घेऊन गेले. हे सगळं आपल्याला बघायचं आहे. पुढे भारतीय संविधान आणि हक्क. आता घटनेची निर्मिती, घटना समितीची वाटचाल कशी होती, मसुदा समितीची स्थापना, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर आपले डॉक्टर आंबेडकर. भारतरत्न श्री डॉक्टर आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीची स्थापना कधी, काय कधी, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहेत. 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे हा आपला संविधान दिवस असतो. 2015 पासून मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्यांनी 26 नोव्हेंबरला काय केलेलं आहे? संविधान दिन. ओके, संविधानाचा स्वीकार या दिवशी झालेला आहे. आणि हा 15 पासून काय असेल? संविधान दिन. दिनची वेलांटी पहिली, दिन दुसरा म्हणजे दुबळा, हे आपल्याला गरीब. हे तुम्ही मराठीच्या ग्रामरमध्ये बघणार आहेत. पुढे मूलभूत हक्क भाग 3, कलम 12 ते 35 दरम्यान नागरिकांना मिळाले फंडामेंटल राईट्स. आणि जे फंडामेंटल राईट चॅप्टर 3 मध्ये आहेत जे हक्क, त्यांनाच फक्त मूलभूत हक्क म्हणलं जातं, बाकीच्यांना मूलभूत हक्क म्हणलं जात नाही. बाकीचे फक्त
कॉन्स्टिट्युशनल किंवा लिगल राईट्स आहेत. ओके, ते आपण सगळं बघणार आहेत. पुढे मार्गदर्शक तत्वे आपले DPSP भाग 4, राज्याच्या राज्यानं कसं शासन केलं पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी कसं वागलं पाहिजे हे सांगणारी गोष्ट म्हणजे मार्गदर्शक तत्व. हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहेत. पुढचं म्हणजे परीक्षेत राज्यघटना पॉलिटीचे योगदान काय. 15 क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला मी सांगितलेलं सुरुवातीला की निश्चित गुण मिळण्याची. याच्यामध्ये काही जणांना 15 पैकी 15 सुद्धा मिळू शकतात. 13+ आपलं टार्गेट असणार आहे. अभ्यास चांगला केला तर 15 पैकी 15 पण मिळतात. पुढे 14 ते सहज गुण मिळू शकतात. आणि काही गोष्टी करंट अफेअरमध्ये, काही गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा एखादा क्वेश्चन इकडचा तिकडे फिरू शकतो. पुढे अभ्यासाचे 5 सुवर्ण नियम, गोल्डन रूल्स काय आहेत. घटना दुरुस्त्या ह्या पाठच करायच्या. तुम्हाला मी सांगितलं पाठ म्हणजे पाठच. दररोज थोडी रिव्हिजन मारायची. ज्या तुमच्या सिंगल पेजेसच्या नोट्स असतील, सिंगल पेजेस ज्या काय असतील त्या नोट्स घ्यायच्या. त्या नोट्स दररोज अशा आपलं आज थोडं उद्या थोडं आपलं टाइमपासमध्ये वाचायच्या. टेबलवर ठेवायच्या, कंटिन्यू सारखं वाचायच्या. आणि ते टेबलवर चिटकवायचा प्रकार करू नका. बघत पण नाही आपण तिकडं. एकदा चिटकवतो नंतर आपलं तिकडे बघायचं लक्ष पण नसतं. ॲटलिस्ट असलं तरी करू नका. पुढे PYQचे सखोल विश्लेषण, PYQ ॲनालिसिस म्हणतो आपण याला. मागच्या 10 वर्षातले उगते मी 21,000 घेतलं सर, 21,000 पुस्तक घेतलं आणि मी ते करत बसलोय. दररोज 100 जरी क्वेश्चन केला तरी परीक्षेपर्यंत होणार नाही पूर्ण पुस्तक. फक्त मागच्या 10 वर्षातले बघायचे. लई वेळ कमी असेल तर 20 पर्यंतचे बघायचे. बस तेवढे सफिशियंट आहे. हा एखादा टॉपिक करत असताना वाटलं तुम्हाला पटपट फास्ट सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके, आणि मागच्या 10 वर्षातले जास्त करत बसता, त्याच्या आधीचे करत बसू नका. तेवढा वेळ पण नाही तुमच्याकडं. पुढे चालू घडामोडींची सांधेबद्धता. आपला जो प्रत्येक टॉपिक आपण शिकणार आहेत टॉपिक त्याच्यासोबत करंटमध्ये त्याचा इव्हेंट काय चालू आहे याची आपण सांगड घालायची आणि तसा अभ्यास करायचा आहे. पुढे म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाचे नवीन निकाल, विविध विधेयकांचा थेट राज्यघटनेशी संबंध. म्हणजे सध्या जे संविधानात बघतोय आपण कायदे पास करतात मोदी सरकार, ते कायदे, ते घटना कशा दुरुस्त होत आहेत याचा आणि आपल्या संविधानाच्या टॉपिकचा आपल्याला मेळ लावायचा, ते शिकून घ्यायचं, समजून घ्यायचं. पुढे मायक्रो नोट्स, ह्या महत्त्वाचा पॉईंट आहे. मायक्रो नोट्स काय, याच्या पुढे लिहा स्वतःच्या मित्राच्या, ह्याच्या त्याच्या सरांच्या दुसऱ्या पुस्तकाच्या, त्यात ह्या स्वतःच्या बनवा. स्वतःच्या का, कारण कॉन्फिडन्स वाढतो. हाताखाली गेलं ना तर बुद्धी जास्त चलत असते. मायक्रो नोट्स शेवटच्या क्षणी उजळणी करण्यासाठी, परीक्षेच्या आधी जाण्यासाठी आपले फ्लो चार्ट तयार पाहिजेत. कम्पॅरेटिव्हली सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असं कम्पॅरेटिव्हली अभ्यास करूनच मार्क आपल्याला घ्यायचेत. असेच मार्क मिळत असतात. पुढे सर्वोत्तम संदर्भ बुक. आता बघा कसं असतं, विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सर आम्हाला बुक सांगा, रेफरन्स सांगा, काय वाचू काय नाही वाचू. सध्या बॅच करा, बॅच सोबत दररोज टॉपिक वाचायचा. लक्ष्मीकांतचं पुस्तक असेल तर लक्ष्मीकांतच्या पुस्तकातनं वाचा. ते जनरली सगळ्यांकडे असतं की लायब्ररीत कोणाकडे पण भेटून जाईल तुम्हाला. पुढे रंजन कोळंबे सर, रंजना झालं, कट करा. रंजन कोळंबे सर किंवा के सागर त्यांचं ट्रान्सलेशन असेल ते वाचा. के सागर यांनी लक्ष्मीकांतचं ट्रान्सलेशन मराठीत केलेलं आहे, ते वाचा. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक सुद्धा छान आहे. स्टेट बोर्ड 11वी 12वी केलं तर करा, नाही तर हे सगळं याच्यात कव्हर होऊन जातं. एवढा वेळ नाही. पुढे मी तुम्हाला काही नोट्स देईल, त्या नोट्समधून पण बनवा. आणि आपलं लेक्चर जे असतं, लेक्चर चालू असताना लिहून घ्यायचं. मी कधी ना तुम्हाला वर जे लिहून देतो ना दुसऱ्या सब्जेक्टचं लिंकेज करून, ते लिहून घ्यायचं, मॅच करायचं, स्वतः तसा ॲनालिसिस करायचा तुम्ही सुद्धा, तर जाऊन कुठं परीक्षेला मार्क येणार आहेत. पुढे काही प्रश्न आणि शंका असतील ना तर कमेंटमध्ये टाका. मी ते पुढच्या लेक्चरमध्ये किंवा त्या कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पुढं आता बघा, हा पेपर आहे कोणता, हा पेपर आहे एक मिनिट, हा ग्रुप सीचा पेपर आहे. आत्ता जी लेटेस्ट झाली ना 2026 मध्ये, आता 2 महिन्यापूर्वी त्याचा पेपर आहे. त्यातले क्वेश्चन बघू आपण कशा आहेत परीक्षेला. 15 क्वेश्चन आहेत. हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. ओके, हा एक समजा नॉलेजचा क्वेश्चन, हा आर्टिकलचा क्वेश्चन एक. तुम्हाला म्हणलं ना आर्टिकल क्वेश्चन किती, आर्टिकल पाठ करायचे, पाठ का ते बघा. एक आर्टिकलवरचा क्वेश्चन, पुढचा 2 आर्टिकलवरचा क्वेश्चन. पुढे या परकीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, हे सुद्धा 15, 16, 19, 29, 30 हे 5 आर्टिकल आहेत. 15, 16, 19, 29 आणि 30 हे 5 आर्टिकल आहेत. एक मिनिट, ते जे 5 आर्टिकल आहेत ना, ते 5 आर्टिकल आहेत, त्याच्यावरती हा पण क्वेश्चन सॉल्व्ह होतो. हा आर्टिकल नंबरवरचा 3, 3रा नंबर क्वेश्चन. ठीक आहे. ओके, हा
नॉलेजचा क्वेश्चन आहे. केंद्र निश्चित अधिकार. पुढे हो का, चौथा क्वेश्चन जे की डायरेक्ट तुमच्या कशावर कलमावरती, म्हणून कलम पाठ करायचे म्हणतोय मी तुम्हाला. हे 4 क्वेश्चन. पुढे ओके, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे सगळे. 5वा क्वेश्चन, हा 6वा क्वेश्चन. तुम्हाला काय म्हणजे जोड्याला डायरेक्ट विचारतात. ओके, आता 100 एफ. हा फास्ट, सिक्कीम फास्ट, सिक्कीमला फास्ट रेल्वे असं लक्षात ठेवलं मी. एफ सिक्कीम किंवा गोवा. गोवा GI GI टॅग भेटला समजायचं गोव्याला. गोव्याला काय भेटला? GI टॅग. ओके, त्याच्यावरनं क्वेश्चन सॉल्व्ह होतो तुमचा. याचं 2, याचं 2, एवढंच. परीक्षेला पुढं पण जायचं नाही. याचं 2 एका ठिकाणी भेटलं, टिक करायचं, पुढे निघायचं. वेळ घालत बसायचं नाही. आता हे तुम्हाला दिसतंय की नाही, मला झूम करायला बघतो मी तो ऑप्शन. हा झूम, हा आता दिसत असेल तुम्हाला. ओके, 1 मिनिट द्या. ओके, आता दिसेल बघा तुम्हाला. झूम केलं मी त्याला. ओके, हा क्वेश्चन, हा हा 5वा क्वेश्चन आहे आपला. कोणता? हा 5वा क्वेश्चन आहे आर्टिकलवरचा. आर्टिकलवरचा क्वेश्चन 5. काय बघितलं आपण याच्यात? एफ म्हणजे सिक्कीमची फास्ट रेल्वे समजलाय. सिक्कीम हा सॉल्व्ह झाला. 1 ला 2 एकाच ठिकाणी. पुढचं सॉल्व्ह करत बसायचं नाही. एवढा वेळ परीक्षेत घालायचा नाही. स्मार्ट वर्क करायचं, टिक करायचं, पुढे निघायचं. पुढचा क्वेश्चन, पुढचा बघू आपण. 1 मिनिट, थोडं झूम करून आणायला पाहिजे होतं मी आणताना. नेक्स्ट टाइम पासून झूम करूनच PDF आणेल मी तुम्हाला लगेच क्वेश्चन मला दाखवायला बरं पडेल. ओके, हे 5 क्वेश्चन झालेले आहेत आपल्याला आर्टिकलवरती. मला तुम्हाला दाखवायचं होतं की आर्टिकल पाठ करणं का महत्वाचं आहे. हा ग्रुप सीचा पेपर, त्याच्यामध्ये किती आले? गट ग्रुप सीच्या क्वेश्चनमध्ये किती होते? ग्रुप सी मेन्समध्ये 6 क्वेश्चन जवळपास डायरेक्ट आर्टिकलवरती होते. आपल्या डायरेक्ट कशावरती होते? कलमांवरती. डायरेक्ट कलमांवरती. म्हणून कलमा पाठ करायची आहेत. पाठ म्हणजे पाठच. पुढे पुढचं बघायचं आपल्याला. हा पेपर बघा, हा एक ग्रुप बीचा पेपर आहे. कोणता? ग्रुप बी. हा गट ब 2026 प्री चा पेपर आहे, जो आत्ता झालाय आपला. ओके, 14 जूनला पूर्व परीक्षा. हा पुढे त्यातले क्वेश्चन बघायचे. फक्त तुम्हाला सांगतो मी आर्टिकलवरचे क्वेश्चन किती असतात आणि घटना दुरुस्त्या त्याच्यावर क्वेश्चन बघा, लक्षात द्या. हा ओके ओके, राज्यसेवा. ओके, हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. ओके 1 मिनिट. हा पुढे 1 क्वेश्चन आर्टिकलवरचा, 2 क्वेश्चन आर्टिकलवरचा. बस हा, पण हे हा आउट ऑफ द बॉक्स होता, सोडून द्यायला. 2 क्वेश्चन आर्टिकलवरचा. घटना दुरुस्तीवरचा 1 क्वेश्चन. ओके, आणि हा 3 क्वेश्चन कशावरचा? घटना दुरुस्तीवरचा. म्हणजे 15 क्वेश्चन पैकी तुम्हाला जवळपास 3 ते 4, 5, 6 क्वेश्चन मिळणारे. डायरेक्ट कलम पाठ केली तुम्ही समजून घेऊन सगळी, त्या कलमावरती तुम्हाला 15 पैकी एवढे क्वेश्चन फ्रीमध्ये मिळणार आहेत. पाठ केले की विषय खलास आयुष्यभरासाठी. ओके, पुढे हे 3 कलम भेटली आणि 1 घटना दुरुस्ती. म्हणजे घटना दुरुस्तीवरती, घटना दुरुस्त्या नेमक्या कशा होत्या, काय होत्या, या घटना दुरुस्त्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन आहेत. प्रत्येक परीक्षेला 1-2 क्वेश्चन तरी पाहायला मिळतात. हे क्वेश्चन तर करायचेच आपल्याला, कारण कसं आहे, जेवढं पाठांतर जास्त तेवढा वेळ कमी आणि तेवढं पटकन टिक करून वेळ वाचून मार्क आपल्या खिशात घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. पुढे इकॉनॉमीचे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इंट्रोडक्शन दिलेलं आहे सर्व, की पूर्ण इंट्रोडक्शन तुम्हाला मी, इंट्रोडक्शनचं लेक्चर होतं आजचं आपलं पहिलं, की नेमकं कसं चालणार आहे. 40 ते 50 लेक्चरमध्ये जवळपास मी तुम्हाला सर्व सिलेबस कव्हर करणार आहे. यात महत्त्वाचे टॉपिक्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते, सोबतच PYQ कोणत्या टॉपिकवरती सर्वात जास्त आहेत, आणि नोट्स, आणि सोबतच तुमचं जे डाऊट असेल, डाऊट क्लिअरन्स सेशन, म्हणजे तुमच्या ज्या काही शंका असतील
त्या सर्व शंकांचं निरसन करेल मी. ओके. अशा प्रकारे आपलं पूर्ण एक जवळपास 1.5 महिना चालेल. 40-50 लेक्चरमध्ये घेईल मी. सोबत PYQ कसं करायचं, तुमच्या ज्या अडचणी असतील त्या सगळ्या मी सांगेल. तर काय करा, ज्या गोष्टी मी सांगेल तेवढ्या करा आणि नंतर हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काही एक्स्ट्रा वाटलं तर करा. हेच तुम्हाला खूप असणार आहे. म्हणून तुम्ही पॉलिटीसाठी माझ्यावरती निर्धास्त राहा. मी सांगेल तुम्हाला कसं करायचं, काय करायचं, कसे मार्क मिळवायचे. पॉलिटीमध्ये जवळपास तुम्हाला 15 पैकी आउट ऑफ पण 13+ मार्क मिळवून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्ही साथ द्या. आपण एकदम प्रिलिम पास करून मेन्सचा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे. एकदा केला ना लाईफ टाईम. ओके. नंतर राज्यसेवा पण देता येईल आपल्याला. उद्या ऑब्जेक्टिव्ह झाली तर चर्चा चालू आहे अशी, झाली तर ती पण. ओके. चला, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.